नमस्कार, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात मी राहुल फाटे आपल्याशी करतो आहे सौंदर्याच्या गुजगोष्टी. आणि या सौंदर्याच्या गुजगोष्टी करत असताना आपण यूव्ही किरणांचा त्वचेवर काय परिणाम होतो हे आपण बघितलं. त्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे पोल्युशन. वातावरणामधले फ्री रॅडिकल्स, ऑक्सिडेटिव्ह पार्टिकल्स ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला त्वचेचं ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत जातं. आणि ऑक्सिडेटिव्ह डॅमेज व्हायला लागलं आणि तुमची त्वचा जर संवेदनशील झालेली असेल तर तुमच्या त्वचेवरती झपाट्यानं टॅनिंग होतं आणि त्याचबरोबर तुमच्या त्वचेवर काळे डाग पडायला लागतात. आणि म्हणून लक्षात असू द्या, जर तुमच्या त्वचेवरती हायपर पिगमेंटेशन असेल, काळे डाग आलेले असतील, तर तुमच्या त्वचेला खऱ्या अर्थानं गरज असते ती अँटीऑक्सिडंट्सची. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई या दोन गोष्टी आपल्याला पूरक प्रमाणामध्ये संरक्षण देऊ शकतात. ऑक्सिडेटिव्ह डॅमेज पासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर व्हिटॅमिन सी ची गोळी आणि रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल, या गोष्टी जर तुमच्या आहारात नियमित असतील तर तुमचं हायपर पिगमेंटेशन झपाट्यानं आपल्याला कमी करता येईल. म्हणजे नुसतं व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन ई घेतल्यानं हायपर पिगमेंटेशन कमी होणार नाही, पण उपचार करत असताना जर याची साथ असेल तर तुमचं हायपर पिगमेंटेशन झपाट्यानं कमी होऊ शकतं. या दोन फॅक्टर्सचा इथे प्रादुर्भाव आहेच, पण आणखीनही काही महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत ज्यामुळे त्वचेवर हायपर पिगमेंटेशन येतं. आणि त्यातला एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे हॉर्मोनल फॅक्टर. बहुतांश वेळेला बटरफ्लाय मार्क्स किंवा वांग ज्याला म्हटलं जातं ते बायकांच्या चेहऱ्यावर, स्त्रियांच्या चेहऱ्यावर येतं तेच मुळात हॉर्मोन्सच्या इम्पॅक्टमुळे. एखादी स्त्री प्रेग्नंट असली की तिच्या शरीरातलं प्रोजेस्टेरॉन वाढत जातं आणि या हॉर्मोनल इम्पॅक्टमुळे चेहऱ्याकडे रक्ताचा जो फ्लो आहे तो आपोआप वाढत जातो. मायक्रो सर्क्युलेशन वाढल्यामुळे तिथली त्वचा संवेदनशील होत जाते आणि अशा त्वचेला जेव्हा ती प्रेग्नंट असते त्यावेळेला बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स मधल्या काही विटॅमिन्सची कमतरता जाणवू शकते. त्याचबरोबर जर सन एक्सपोजर असेल तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपोआप चेहऱ्यावरती काळे डाग यायला लागतात. खरं तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान येणारं जे हायपर पिगमेंटेशन असतं, खऱ्या अर्थानं असं म्हटलं जायचं की डिलिव्हरी नंतर हे पिगमेंटेशन आपोआप निघून जातं. पण आजचा माझा प्रॅक्टिकल अनुभव मी तुम्हाला असा सांगू शकतो की हे पिगमेंटेशन प्रेग्नन्सीच्या दरम्यान येतं, आलं की परमनंट राहतं, जात नाही. याला पण अनेक कारणं आहेत आणि त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हॉर्मोनल पील्स. तुम्ही जर फॅमिली प्लॅनिंगसाठी पिगमेंटेशन असताना हॉर्मोनल पील्स घेत असाल तर डॉक्टरचा सुयोग्य सल्ला घ्या, जेणेकरून पुन्हा हॉर्मोनल इम्पॅक्टमुळे तुमच्या चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन वाढणार नाही. हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन येतं, हे पिगमेंटेशनही तुम्हाला निश्चित काढता येतं, पण पुन्हा त्या हॉर्मोन्सचा इफेक्ट आतून बॅलन्स करायला लागतो. आणि त्याचबरोबर दोन गोष्टी करायला लागतात, अँटीऑक्सिडंट्स वापरावे लागतात आणि त्याहून महत्त्वाचं सन प्रोटेक्शन द्यावं लागतं. सन प्रोटेक्शन किंवा अँटीऑक्सिडंट्स वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणारा हायपर पिगमेंटेशन आणखीन वाढत नाही, इथपर्यंत मान्य. पण मग आलेलं पिगमेंटेशन कमी कसं करता येईल, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न सातत्यानं आपल्याला भेडसावत असतो. त्वचेवर येणारा हायपर पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मात्र आपल्याला पील्सचा वापर करायला लागेल. त्वचेवर असलेल्या मृतपेशी त्यांच्याबरोबर मेलॅनिन साठवत असतात आणि हे मेलॅनिन जेवढं जास्त त्वचेवर साठतं तेवढी आपली त्वचा अधिक काळवंडत जाते. आणि मग यापासनं जर संरक्षण हवं असेल, असं जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला त्वचेवरच्या मृतपेशी काढणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून पिगमेंटेशनचा उपचारच मुळात स्किन पिलिंग पासून सुरू होतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पील्स वापरली जातात. ग्लायकॉलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, मॅन्डेलिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, अनेक ॲसिड्स आहेत. पण त्याचं सुयोग्य चयन करून
प्रॉपर पील्स वापरून त्वचेवरच्या या मृतपेशी काढून टाकल्या जातात आणि या मृतपेशी काढून टाकल्यानंतर मेलॅनोसाइट्स उत्तेजित होणार नाहीत, पुन्हा ॲग्रिवेट होऊन खूप मेलॅनिन तयार करणार नाहीत याची काळजी घेतली जाते. ही काळजी घेत असताना अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की या उपचारासाठी वापरले जाणारे काही घटक हे मुळात नैसर्गिकरित्या वनौषधींमध्ये उपलब्ध आहेत. जे सगळ्यात महत्त्वाचा घटक जो तुमच्या चेहऱ्यावरचं हायपर पिगमेंटेशन कमी करायला आवर्जून मदत करतो तो ज्येष्ठ मधात आहे. आर्ब्युटिन हे ज्येष्ठ मधात असतं आणि ज्येष्ठ मधाचा वापर पिगमेंटेशन कमी करण्यासाठी निश्चितच करता येतो आणि म्हणूनच वेगवेगळ्या उपचारांच्या फेस पॅक्समध्ये ज्येष्ठ मधाची पावडर वापरली जाते. ज्येष्ठ मध, जायफळ, आंबे हळद या काही गोष्टी अशा आहेत ज्या निश्चित तुमच्या त्वचेचं संरक्षण करत असतात. आणि गंमत वाटेल पण आपण मसाल्यात वापरतो त्या दालचिनी मधले असलेले काही घटक आपल्या त्वचेचं सूर्यकिरणांपासून संरक्षण करत असतात. जेव्हा तुमच्या चेहऱ्याला हायपर पिगमेंटेशन येतं तेव्हा तुम्हाला गरज असते ते रूपदासारख्या वापरायची. जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती हायपर पिगमेंटेशन येतं तेव्हा तुम्हाला गरज असते रूपदासारख्या ऑइल कंट्रोल पीलची. हे ऑइल कंट्रोल पील नेमकं काय करतं तर हे ऑइल कंट्रोल पील त्वचेवरच्या मृतपेशी काढून टाकतं आणि त्याचबरोबर तुमच्या त्वचेवरती ऑइलचा साठा होऊ देत नाही. असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला त्वचेवरच्या मृतपेशी निघाल्यानंतर म्हणजे रूपदा ऑइल कंट्रोल पील वापरल्यानंतर जायफळ, ज्येष्ठ मध आणि आंबे हळद हे उगाळून जर तुम्ही नियमित चेहऱ्याला लावायला सुरुवात केली तर तुमच्या चेहऱ्यावरचं हायपर पिगमेंटेशन झपाट्यानं निश्चितच कमी व्हायला लागेल. या अजून काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्वचेवरती हायपर पिगमेंटेशन येतं. अजून आपल्याला काय काय करता येईल, आणखीन काय घटक आहेत ज्याच्यामुळे हायपर पिगमेंटेशन येतं, या गोष्टींचा समग्र अभ्यास अजून बाकी आहे. जाऊ नका कुठेच, इथेच थांबा. रूपदा या कार्यक्रमात छोटासा गॅप घेऊन आपण बघणार आहोत की आणखीन कुठले फॅक्टर्स हायपर पिगमेंटेशन तयार करतात आणि काय वापरल्यामुळे आपल्याला हायपर पिगमेंटेशन कमी करता येईल.